أَوَلَمْ يَرَ الَّذِينَ كَفَرُوا أَنَّ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضَ كَانَتَا رَتْقًا فَفَتَقْنَاهُمَا وَجَعَلْنَا مِنَ الْمَاءِ كُلَّ شَيْءٍ حَيٍّ أَفَلَا يُؤْمِنُونَ وَجَعَلْنَا فِي الْأَرْضِ رَوَاسِيَ أَن تَمِيدَ بِهِمْ وَجَعَلْنَا فِيهَا فِجَاجًا سُبُلًا لَّعَلَّهُمْ يَهْتَدُونَ وَجَعَلْنَا السَّمَاءَ سَقْفًا مَّحْفُوظًا وَهُمْ عَنْ آيَاتِهَا مُعْرِضُونَ وَهُوَ الَّذِي خَلَقَ اللَّيْلَ وَالنَّهَارَ وَالشَّمْسَ وَالْقَمَرَ كُلٌّ فِي فَلَكٍ يَسْبَحُونَ وَمَا جَعَلْنَا لِبَشَرٍ مِّن قَبْلِكَ الْخُلْدَ أَفَإِن مِّتَّ فَهُمُ الْخَالِدُونَ كُلُّ نَفْسٍ ذَائِقَةُ الْمَوْتِ وَنَبْلُوكُم بِالشَّرِّ وَالْخَيْرِ فِتْنَةً وَإِلَيْنَا تُرْجَعُونَ وَإِذَا رَآكَ الَّذِينَ كَفَرُوا إِن يَتَّخِذُونَكَ إِلَّا هُزُوًا أَهَٰذَا الَّذِي يَذْكُرُ آلِهَتَكُمْ وَهُم بِذِكْرِ الرَّحْمَٰنِ هُمْ كَافِرُونَ خُلِقَ الْإِنسَانُ مِنْ عَجَلٍ سَأُرِيكُمْ آيَاتِي فَلَا تَسْتَعْجِلُونَ وَيَقُولُونَ مَتَىٰ هَٰذَا الْوَعْدُ إِن كُنتُمْ صَادِقِينَ لَوْ يَعْلَمُ الَّذِينَ كَفَرُوا حِينَ لَا يَكُفُّونَ عَن وُجُوهِهِمُ النَّارَ وَلَا عَن ظُهُورِهِمْ وَلَا هُمْ يُنصَرُونَ بَلْ تَأْتِيهِم بَغْتَةً فَتَبْهَتُهُمْ فَلَا يَسْتَطِيعُونَ رَدَّهَا وَلَا هُمْ يُنظَرُونَ وَلَقَدِ اسْتُهْزِئَ بِرُسُلٍ مِّن قَبْلِكَ فَحَاقَ بِالَّذِينَ سَخِرُوا مِنْهُم مَّا كَانُوا بِهِ يَسْتَهْزِئُونَ काय इन्कार करणाऱ्यांच्या एवढंही ध्यानात आलं नाही की जमीन आणि आकाशाचं तोंड बंद होतं. मग आम्ही त्यांना मोकळं केलं आणि पाण्याद्वारे प्रत्येक वस्तूला जीवन प्रदान केलं. काय तरीही हे लोक इमान कबूल करणार नाहीत? आणि जमिनीत आम्ही मोठ्या भारी वजनाचे पर्वत खुंट्यांप्रमाणे गाडले, जेणेकरून जमीन मानवांसह कोलमडून जाऊ नये. आणि जमिनीवर आम्ही विशाल मार्गही बनवले, यासाठी की लोकांना आपल्या मंजिलपर्यंत मार्ग लाभावा. आणि आम्ही आकाशाला सुरक्षित छत बनवलं. एवढी मोठी निशाणी असतानाही हे लोक दुर्लक्ष करून टाळतात. आणि अल्लाहच आहे ज्यानं रात्र आणि दिवसाचा क्रम जारी केला. सूर्य आणि चंद्रालाही त्यानंच निर्माण केलं. प्रत्येक आपल्या घेऱ्यात आणि कक्षेत फिरत आहे. तुमच्या पूर्वीही आम्ही कोणत्याही मानवाकरता सदा जिवंत राहण्याचा फैसला केला नाही. तर काय तुम्ही मृत्यू पावाल आणि हे नेहमी जिवंत राहतील? प्रत्येक जीवधारीला मृत्यूचा स्वाद चाखायचाच आहे. आणि आम्ही तुम्हाला सर्व प्रकारे चांगल्या वाईट अवस्थेत टाकून तुमची कसोटी घेऊ. आमच्याचकडे तुम्हा सर्वांना परतून यायचं आहे. या इन्कारी लोकांची जेव्हा जेव्हा तुमच्यावर नजर पडते तेव्हा आपल्या वाह्यातपणाचं प्रदर्शन करतात आणि तुमचं बोलणं थट्टे तोडवून लोकांना सांगतात की हेच आहेत ते महाशय जे तुमची उपास्य निकम्मी असल्याचं सांगतात. वास्तविक स्वतः या असभ्य लोकांची दशा अशी आहे की रेहमानच्या स्मरणाचा ते इन्कार करतात. मानव उतावळा आहे. लोकांनो, आम्ही आता थोड्याच वेळात तुम्हाला निशाण्या दाखवून देऊ. आपल्या जीवनाचा परिणाम पाहण्यासाठी तुम्हाला घाई करण्याची आवश्यकता नाही. तरीही उत्तर देताना हे लोक म्हणतात की अजाबची ही धमकी केव्हा पूर्ण होईल? सांगा जर तुम्ही खरे आहात. अरे रे, इन्कार करणाऱ्यांना त्या वेळेची जाणीव होईल तर किती बरं होईल, जेव्हा अजाब त्यांच्या शिरावर येऊन कोसळेल आणि त्यांच्या तोंडाकडून आणि पाठीकडून अग्निवर्षाव केला जाईल. तेव्हा ती आग रोखू शकणार नाहीत आणि कुठूनही त्यांना मदत प्राप्त होऊ शकणार नाही. परंतु अचानक ही स्थिती त्यांना प्राप्त होणं खात्रीपूर्वक आहे. हे लोक अचंबा करीत राहतील आणि अजाबला हटवण्याची ताकद त्यांच्यात मुळीच नसेल. एवढंच नव्हे तर थोड्या मुदतीकरता अजाबमध्ये ढील
किंवा त्यापासून सवड प्राप्त करणंही त्यांना अशक्य होईल. तुमच्या पूर्वी आम्ही जेवढे देखील पैगंबर पाठवले, प्रथम तर त्यांच्या विरोधकांनी त्यांचं बोलणं थट्टा मस्करीत उडवलं. परंतु शेवटी अशी वेळ निश्चित आली की ज्या परिणामाला त्यांनी थट्टेत उडवलं होतं त्यानंच त्यांना घेरा टाकून मृत्यूच्या मुखात ढकलून दिलं.